राजेश टोपे यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली आहे। वडीगोद्रीमध्ये जिथे उपोषण करतायत टोपे तिथे उपोषणस्थळी जाऊन ही भेट घेतली गेलेली आहे। राजेश टोपे हे वडीगोद्रीमध्ये पोहोचले, त्यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतली आणि अनेक राजकीय नेत्यांचा या ओबीसी आंदोलनाला सुद्धा आता पाठिंबा मिळताना दिसतोय। वडेट्टीवार असतील किंवा इतर पंकजा मुंडे आहेत, भुजबळ आहेत, यांच्यासारख्या नेत्यांचा या सगळ्या उपोषणाला किंवा या एकंदरीत जी काही आंदोलनाची मागणी आहे मुख्य त्याला पाठिंबा मिळताना दिसतोय। की हा जो काही प्रश्न आहे आरक्षणाचा, मग तो ह्या सगळ्याच आरक्षणाच्या प्रश्नाच्या बाबतीत सरकारने सामंजस्याने तोडगा काढणं गरजेचं आहे। कुठल्याही समाजात तेढ निर्माण होऊ नये अशा स्वरूपाने हा निर्णय घेणं आवश्यक आहे। स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी असं वाटलं की येऊन भेट द्यावी, त्या दृष्टिकोनातून मी पण मुद्दाम आज स्थानिक लोकप्रतिनिधी माझ्या मतदारसंघात चालू असल्यामुळे मुद्दाम त्या ठिकाणी मी भेट दिली। मागच्याही 5-6 दिवसात मी काही काल पंढरपूरला आणि पुण्याला आणि मुंबईलाही होतो, पण मला एवढंच वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सुटावा, कुठेही तेढ निर्माण होऊ नये। महाराष्ट्र हा साधू संतांचा, वारकरी संप्रदायाचा आणि खूप मोठ्या पद्धतीनं समाज सुधारकांचा महाराष्ट्र आहे, त्यामुळे इथं कुठल्याही परिस्थितीत अशा पद्धतीची तेढ निर्माण होऊ नये एवढीच या निमित्ताने अपेक्षा करतो।